नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाचे असे 10 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, TCSने यापूर्वी विचारलेले सर्व प्रश्न असणार आहेत। आपण एकूण 1000 प्रश्नाची सिरीज स्टार्ट केलेली। यामध्ये मित्रांनो मराठी, इंग्लिश आणि GSचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत। हे क्वेश्चन मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य सेविका, आदिवासी विभाग भरती, महिला व बाल विकास विभाग भरती, तसेच मित्रांनो BMC भरती या सर्व भरतीसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत। आणि हे प्रश्न मित्रांनो वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न मित्रांनो तुम्हाला या परीक्षेला विचारले जातील। आता मित्रांनो तुम्हाला शिफ्ट वाईज क्वेश्चन पेपर होणार असल्यामुळे तुम्हाला कुठलाही सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यामुळे TCSने यापूर्वी जे काही प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी केलेले आहे, कारण की जेणेकरून तुम्हाला एका धर्तीवर आधारित 2 ते 3 क्वेश्चन वेगवेगळ्या शिफ्टला विचारले जाऊ शकतात। जर मित्रांनो तुम्हाला याची जर PDF हवी असतील तर मित्रांनो ही PDF तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये मी अवेलेबल केलेली आहे। मित्रांनो फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला ही PDF या ठिकाणी मिळणार आहे आणि ही संपूर्ण PDF मित्रांनो विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये असणार आहे, त्यामुळे उत्तरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ पहा, म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला PDF दिली हीच PDF तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे, त्यामुळे याचा 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो तुम्हाला जर प्लेलिस्ट पाहिजे असेल तर प्लेलिस्टसुद्धा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। हा 8व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा आपल्याला काय विचारलं आहे, खालीलपैकी कोण 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही अधिवेशन आहेत आणि हे अधिवेशनावर आधारित 100% परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तर पहा 1905 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे। 4 ऑप्शनसुद्धा दिलेले आहे। पहिला ऑप्शन अंबिकाचरण मुजुमदार, 2 नंबरचा ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी, 3 नंबरचा ऑप्शन आहे गोपाळकृष्ण गोखले आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे बदरुद्दीन तय्यबजी। तर मित्रांनो 1905चं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले। गोपाळकृष्ण गोखले हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि हे अधिवेशन बनारस या ठिकाणी भरलं होतं। बनारस या ठिकाणी मित्रांनो हे अधिवेशन भरलं होतं। अतिशय महत्त्वाचं अधिवेशन होतं। आता राष्ट्रीय काँग्रेसविषयी महत्त्वाची माहिती पाहूया जी की परीक्षाभिमुख असणार आहे। पहा 1905च्या अधिवेशन हे राष्ट्रीय काँग्रेसचे 21व्या क्रमांकाचं अधिवेशन होतं। या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते। हे अधिवेशन बनारस या ठिकाणी 27 ते 28 डिसेंबर 1905 रोजी या ठिकाणी भरण्यात आलेलं होतं। पुढे पहा, आता राष्ट्रीय काँग्रेसविषयी काय परीक्षाभिमुख महत्त्वाची माहिती पाहूयात। राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सर ॲलम ॲक्टिव्हम यांनी केलेली। कोणी? सर ॲलम ॲक्टिव्हम हे मित्रांनो कोण होते, तर एक ब्रिटनचे मित्रांनो IAS रिटायर अधिकारी होते। IAS रिटायर अधिकारी होते आणि यांनी या ठिकाणी काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1800, आता या ठिकाणी पहा 800 झाले तर 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झालेली आहे। आता पहा या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी बॉम्बे या ठिकाणी भरलं होतं। म्हणजे मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं। या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर व्यामेशचंद्र बॅनर्जी। हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर व्यामेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि हे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। आता पहिलं अधिवेशन जे काय भरलं होतं बॉम्बे या ठिकाणी, तर या ठिकाणी एकूण किती प्रतिनिधी हजर होते हा सुद्धा प्रश्न PSI STIला विचारलेला आहे। तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती प्रतिनिधी हजर होते, तर एकूण 72 प्रतिनिधी। एकूण किती मित्रांनो, 72 प्रतिनिधी या ठिकाणी हजर होते। IMP आणि महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे मित्रांनो, कुठल्याही परीक्षेला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। तसेच पहा दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले फारसी अध्यक्ष होते। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष विचारलं तर कोण? व्यामेशचंद्र बॅनर्जी। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले फारसी अध्यक्ष कोण होते, तर या ठिकाणी कोण होते? दादाभाई नौरोजी होते। दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून सुद्धा ओळखलं जातं। हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की भारताचा पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर दादाभाई नौरोजी यांना भारताचा पितामह म्हणून ओळखलं जातं। मित्रांनो हा PSI STI कंबाईनला खूप वेळेस परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे। त्याच्यानंतर पहा बदरुद्दीन तय्यबजी। आता बदरुद्दीन तय्यबजी मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर हे पहिले मुस्लिम अध्यक्ष आहेत। हा मित्रांनो परभणी 2016 मध्ये तलाठी भरती झाली आणि या तलाठी भरतीला मित्रांनो हा प्रश्न विचारलेला होता की प्रश्न असा होता की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते, तर राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम जे काही अध्यक्ष होते तर ते होते बदरुद्दीन तय्यबजी। बदरुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते। त्याच्यानंतर पहा मौलाना अब्दुल कलाम आझाद हे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले। प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की राष्ट्रीय काँग्रेसचं सर्वात जास्त
म्हणजे दीर्घकाळ अध्यक्षपद कोणी भूषवले, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, मौलाना अब्दुल कलाम आझाद. IMP असलेला प्रश्न मित्रांनो, कोण, मौलाना अब्दुल कलाम आझाद. आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते, तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते, भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण होते, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की याचं उत्तर सांगा. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाविषयी माहिती पाहूयात. 1916चं जे काही अधिवेशन भरलं होतं याचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार. आता 1916चं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं हे लखनौ या ठिकाणी भरलं होतं. कुठे मित्रांनो, लखनौ या ठिकाणी भरलं होतं. आणि याचे अध्यक्ष कोण होते, अंबिका चरण मुजुमदार होते. आता हे अधिवेशन का महत्त्वाचं आहे, तर हे अधिवेशन मित्रांनो यामध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्य या अधिवेशनामध्ये घडलेलं होतं. त्यामुळे हे अधिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, 1916चं लखनौ अधिवेशन. त्याच्यानंतर पहा, 1907चं जे काही अधिवेशन आहे काँग्रेसमध्ये फूट पडली होती, हे सुरत या ठिकाणी भरलं होतं. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं कोणतं अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे 2 गट पडले होते, एक म्हणजे मित्रांनो जहाल गट आणि दुसरा म्हणजे मवाळ गट, असे 2 गट या ठिकाणी पडले होते. तर राष्ट्रीय काँग्रेसचे 1907चं जे काय अधिवेशन होतं, या राष्ट्रीय काँग्रेसच्या 1907च्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि गुजरातमधील सुरत या ठिकाणी हे अधिवेशन झालं होतं. यामध्ये पहा, जहाल गट आणि मवाळ गट असे राष्ट्रीय काँग्रेसचे 2 गट पडले होते. आता जहाल गटामध्ये कोणते नेते येतात हा प्रश्न PSI STIला विचारला जातो. तर पहा, जहाल गटामध्ये येणारे नेते लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय हे या ठिकाणी जहाल गटामध्ये येणारे नेते. आता मवाळ गटामध्ये येणारे नेते कोणते, तर पहा, गोपाळकृष्ण गोखले, महात्मा गांधी आणि बद्रुद्दीन तय्यबजी हे या ठिकाणी मवाळ गटामध्ये येणारे नेते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, 1942चं जे काही अधिवेशन भरलं होतं, ह्या अधिवेशनामध्ये चले जाओचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला विचारला आहे की राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये चले जाओ हा ठराव मंजूर करण्यात आला, तर 1942चं राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशन भरलं होतं, या अधिवेशनामध्ये चले जाओचा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता. अतिशय महत्त्वाचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर पहा पुढचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न, राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर बांधलेले आहे. आता असा पण प्रश्न विचारला जाईल की कैलास मंदिर कोणत्या घराण्याच्या कार्यकाळामध्ये बांधण्यात आलं, तर राष्ट्रकूट या घराण्याच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी कैलास मंदिर हे कोरण्यात आले. आता हे कैलास मंदिर आहे कुठे, तर हे मित्रांनो आपल्या छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये मित्रांनो कैलास मंदिर आहे. आणि हे कोण बांधलेलं आहे, तर मित्रांनो हे बांधलेले कृष्णराजा पहिला. राष्ट्रकूट घराण्याचा जो काही शासक म्हणजे राष्ट्रकूट घराण्याचा जो काही राजा होता कृष्णराजा यांनी मित्रांनो या ठिकाणी हे कैलास मंदिर या ठिकाणी बांधलेले. कधी जर गेले असतील तर मित्रांनो वेरूळचं कैलास मंदिर प्रसिद्ध आहे, ते पाहू शकता. आता पहा, या ठिकाणी वेरूळचे कैलास मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असून राष्ट्रकूट राजवंशाच्या काळामध्ये या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. कृष्णराजा प्रथम यांनी जगप्रसिद्ध असलेले वेरूळ कैलास हे मंदिर या ठिकाणी बांधलेले आहे. आता दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता, तर दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता, हे लक्षात ठेवा. आता चालुक्य घराण्याचा राज झाल्याच्या नंतर राष्ट्रकूट घराणे सत्तारूढ झालेले आहे. म्हणजे मित्रांनो चालुक्य घराणं अगोदर होतं, या चालुक्य घराण्याचा राज झाला आणि त्याच्यानंतर दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली. आणि राष्ट्रकूट घराण्याची स्थापना झाल्याच्या नंतर राष्ट्रकूट घराण्यातील राजा कृष्णराज पहिला यांनी मित्रांनो कैलास मंदिर, वेरूळ येथील कैलास मंदिर या ठिकाणी कृष्णराज पहिला आणि राष्ट्रकूट घराण्याच्या या ठिकाणी संस्थापक दंतीदुर्ग होता. आणि राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्येच कैलास मंदिर हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. आता पहा, 1983मध्ये वेरूळ येथील कैलास लेण्यांना जगप्रसिद्ध वार्षिक स्थळामध्ये दर्जा देण्यात आलेला आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. म्हणजे एलिफंटा आणि जे काही मित्रांनो हे जे काही वेरूळच्या कैलास लेण्या आहेत, या लेण्याला मित्रांनो पहिला दर्जा या ठिकाणी 1983मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देणारे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे असं एक शहर आहे की भारतामधलं हे शहर असं आहे की एकाच जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या एकाच जिल्ह्यामध्ये एकूण 2 वारसा स्थळे आहेत. 2 वारसा स्थळे असलेलं या ठिकाणी पहिलं असं हे शहर आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा, बीबी का मकबरा या शहरामध्ये प्रसिद्ध जे काही ऐतिहासिक वस्तू आपण या ठिकाणी पाहूयात. पहा, बीबी का मकबरा, जायकवाडी धरण गोदावरी नदीवर. त्याच्यानंतर मिलिंद कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केली, ही औरंगाबादमध्ये. त्याच्यानंतर पितळखोरा लेणी ही भारतातील सर्वात जुनी पितळखोरा आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, भारतातील सर्वात जुने खोरे कोणतं, तर पितळखोरा आहे, हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं, तर 52 दरवाजाचे शहर म्हणून मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हे शहर ओळखलं जातं. मराठवाड्याची राजधानी म्हणून सुद्धा हे शहर ओळखलं जातं. तसंच मित्रांनो मुंबई हायकोर्टाचे खंडपीठसुद्धा या ठिकाणी, तर मुंबई हायकोर्टाचे जे काही खंडपीठ आहेत मित्रांनो 3 खंडपीठ आहेत. एक म्हणजे मित्रांनो गोवा या ठिकाणी पणजी या ठिकाणी,
पणजी या ठिकाणी, त्याच्यानंतर दुसरं नागपूर या ठिकाणी आणि तिसरं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जे काही मुंबई हायकोर्ट याची खंडपीठे आहेत. आता औरंगाबादचे सर्वात जुने नाव काय होतं तर औरंगाबादचं सर्वात जुनं नाव खडकी आहे. औरंगाबादचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं सर्वात जुनं नाव कोणतं आहे तर खडकी हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं मित्रांनो सर्वात जुनं नाव आहे. मित्रांनो जर तुम्ही अशा प्रकारे जर अभ्यास जर केला तर मग कितीही शिफ्टमध्ये तुमचे क्वेश्चन हो 100% मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होईल. विशेष करून मित्रांनो TCSच्या दृष्टिकोनातून आपण हे प्रश्न घेत आहोत, कारण की मित्रांनो IBPS हे जास्तीत जास्त चालू घडामोडीवर फोकस मारतं, परंतु मित्रांनो TCS ठरलेला जो काही अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाला धरून मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 3 नंबरचा प्रश्न. पहा आता 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय विचारले, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आली. आपली जी काय भारताची राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये जी काय प्रस्तावना आहे, प्रस्तावना म्हणजे मित्रांनो सुरुवातीची जी काही आपण म्हणतो ना आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, ही जी काही मित्रांनो प्रस्तावना आहे ही प्रस्तावना कोणत्या देशाकडून घेण्यात आली. पहिलं ऑप्शन आहे पहा मित्रांनो USA, 2 नंबरचा ऑप्शन आहे आयर्लंड, 3 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो जपान, 4 नंबरचा ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही आपण कोणत्या देशाकडून घेतली तर USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले. आता ही प्रस्तावना लिहिली कोणी हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना लिहिली कोणी. तर भारतीय राज्यघटनेची जी काही प्रस्तावना आहे ही लिहिलेली मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे उद्देशपत्रिका लिहिलेली आहे. आता या संदर्भामध्ये महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. भारतीय राज्यघटनेमध्ये इतर देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. भारतीय राज्यघटने लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. पहा आपली भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लागलेला आहे. हा कालावधीसुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा भारताची जी काय आपली राज्यघटना आहे ही जगातील सर्वात मोठी आणि लिखित राज्यघटना आहे. भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना, उद्देशपत्रिका, सरनामा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे. लक्षात ठेवा म्हणजे प्रस्तावनेलाच या ठिकाणी प्रस्ताविका, सरनामा, उद्देशपत्रिकासुद्धा म्हटलं जातं. ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. लक्षात ठेवा भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 1946 पासून सुरुवात झाली. भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी कधीपासून सुरुवात झाली तर 1946 पासून भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता पहा भारताला राज्यघटना असावी किंवा भारताला राज्यघटना तयार करण्यासाठी सर्वप्रथम कोणता इंग्रज अधिकारी होता की ज्यांनी या ठिकाणी भारतासाठी राज्यघटना तयार करावी असं भारतीयांना आव्हान केलं होतं तर ते लॉर्ड बर्कनहेड होते. लॉर्ड बर्कनहेड या ठिकाणी म्हणले होते की तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा, आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्वातंत्र्य देऊ, पण सर्वप्रथम तुमची जोपर्यंत राज्यघटना तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य देणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे असं लॉर्ड बर्कनहेड या ठिकाणी म्हणलं होतं. त्यामुळे भारताला सर्वप्रथम राज्यघटना बनवण्यासाठी सर्वप्रथम कोण आव्हान केलं असेल तर तो लॉर्ड बर्कनहेड होते. कोण होते मित्रांनो? लॉर्ड बर्कनहेड होते. आता भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी एकूण किती अधिवेशने झाली तर भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी एकूण 11 अधिवेशनं झाली होती. किती? एकूण 11 अधिवेशनं झालेली होती, हे लक्षात ठेवा. आता पहा या ठिकाणी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. IMP प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते तर भारतीय राज्यघटनेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. कोण होते मित्रांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटनेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर BN रॉय. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल तर BN रॉय हे भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष होते किंवा तात्पुरते स्वरूपाचे अध्यक्ष होते. कायमस्वरूपी कोण होते तर कायमस्वरूपी या ठिकाणी होते मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. लक्षात ठेवा. आता अमेरिकेमध्ये पहा मूलभूत हक्क, राष्ट्रपती, महाभियोग, न्यायालयीन स्वातंत्र्य आणि प्रस्ताविका. आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून काय घेतलेले पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारा, प्रस्ताविका कोणत्या राज्यघटनेवरून घेतली तर अमेरिकेच्या. तर पहा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून काय घेतलं, मूलभूत जे काय आपले हक्क आहेत मित्रांनो हे मूलभूत हक्क आपण
या ठिकाणी अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतले. उपराष्ट्रपती पद हे सुद्धा मित्रांनो आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. महाभियोगची जी काही प्रक्रिया राष्ट्रपतीला दूर करण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला दूर करण्यासाठी ही महाभियोगाची प्रक्रिया सुद्धा आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. तसेच मित्रांनो न्यायालयाचे जे काही स्वातंत्र्य आहे, मित्रांनो न्यायालयाचे स्वातंत्र्य सुद्धा आपण अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. आणि भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका सुद्धा आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहेत. हे सर्व मुद्दे परीक्षेला विचारलेले आहेत. आता आपण ब्रिटनकडून, इंग्लंडकडून काय घेतलं, संसदीय शासन पद्धती आपण ब्रिटनकडून घेतली. द्विग्रही संसद ही सुद्धा आपण ब्रिटनकडून घेतली. द्विग्रही म्हणजे काय मित्रांनो, भारताची जी काही संसद आहे यामध्ये 2 सभागृह आहेत, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरं म्हणजे मित्रांनो राज्यसभा. लोकसभा आणि राज्यसभा हे भारताच्या राज्यघटनेचे 2 सभागृह आहेत आणि हे 2 सभागृह आपण कोणाकडून घेतले, तर हे ब्रिटन या देशाकडून घेतलेले. त्याच्यानंतर कायद्याची पद्धती म्हणजे कायदा निर्मित करण्याची जी काही पद्धत आहे ही आपण कोण्या देशाकडून घेतली, तर ही सुद्धा आपण ब्रिटन या देशाकडून घेतलेले. त्याच्यानंतर मित्रांनो सभापतीपद, लोकसभेचे जे काही सभापती आहेत हे सभापतीपद आपण कोण्या देशाकडून घेतलं, तर हे ब्रिटन या देशाकडून घेतलेले. कोणत्या मित्रांनो, ब्रिटन या देशाकडून घेतलेले आहे. ही मित्रांनो या ठिकाणी ही वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर आपण जर्मनीकडनं काय घेतलं, तर जर्मनीकडनं आणीबाणी घेतली. आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित करण्याचे जे काही महत्त्वाचा अधिकार आहे हा सुद्धा आपण जर्मनी या देशाकडून घेतलेला आहे. म्हणजे आणीबाणी आपण जर्मनीकडून घेतली. तर या ठिकाणी जर्मनीकडून जी काही आणीबाणी घेतली, आणीबाणी किती प्रकारच्या आहेत, आणीबाणी एकूण मित्रांनो 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. एक म्हणजे मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी जी की 352 या कलमानुसार लावली जाते. राज्य आणीबाणी राज्यापुरती मर्यादित असते, ही 356 या कलमानुसार लावली जाते. आर्थिक आणीबाणी ही 360 या कलमानुसार लावली जाते. तर आर्थिक आणीबाणी आतापर्यंत भारतामध्ये एकदाही सुद्धा लागण्यात आलेली नाही. आता आणीबाणी काय असतात हे सर्व मुद्दे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे. तर राज्य आणीबाणी सर्वप्रथम पंजाब या राज्यामध्ये लागली होती. म्हणजे 352 या कलमाचा जो काही 356 या कलमाचा जो काही सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये लावण्यात आला, तर पंजाब या राज्यामध्ये लावण्यात आलेला होता. आतापर्यंत भारतामध्ये एकदाही आर्थिक आणीबाणी लावण्यात आली नाही. आता आर्थिक आणीबाणी कधी लावली जाते, ज्यावेळेस मित्रांनो आर्थिक परिस्थिती देशाची डगमगली जाते त्यावेळेस आर्थिक आणीबाणी लावली जाते. आता आयर्लंड देशाकडून आपण काय घेतलं, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपती पदाची निवड पद्धत ही आपण कोण्या देशाकडून घेतली, आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे. कॅनडाकडून शेष अधिकार केंद्राकडे आणि राज्यपाल हे पद सुद्धा आपण कॅनडा या देशाकडून घेतलेले. हे महत्त्वाचे राज्यपाल हे पद आपण कोणत्या देशाकडून घेतलं, तर राज्यपाल पद हे आपण या ठिकाणी कॅनडा या देशाकडून घेतलेले आहे. समवर्ती सूची ही सुद्धा आपण कोण्या देशाकडून घेतली, ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतली. आणि कॅनडा देशाकडून शेष अधिकार घेतलेले आहेत. शेष अधिकार म्हणजेच मित्रांनो जी की मित्रांनो आपले जे काही समवर्ती सूची आहेत, एक केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर केंद्र सूचीवर केंद्र सरकार कायदे करतं, राज्य सूचीवर राज्य सरकार कायदा करतं, समवर्ती सूचीवर म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्हीसुद्धा सरकार या ठिकाणी कायदा करतं. परंतु या दोन्हीमध्ये सर्वात जास्त पॉवरफुल कायदा कोणाचा असतो, केंद्र सरकारचा कायदा असतो. म्हणजे एकाच विषयावर राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारने जर कायदा केला असेल तर या ठिकाणी राज्याचा कायदा या ठिकाणी रद्द होतो आणि केंद्र सरकारचा कायदा हा कायमस्वरूपी राहतो. ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतली समवर्ती सूची, संयुक्त बैठका कलम 108. आता संयुक्त बैठका कधी भरविल्या जातात, तर संयुक्त बैठका मित्रांनो भरविल्या जातात या ठिकाणी ज्यावेळेस एखादं विधेयक राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मांडलं जातं त्यावेळेस मित्रांनो, ज्यावेळेस या विधेयकावर एकमत होत नाही, म्हणजे या विधेयकावर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्हीसुद्धा सभागृहामध्ये ज्यावेळेस एकमत होत नाही त्यावेळेस मित्रांनो संयुक्त बैठक बोलवली जाते. ही संयुक्त बैठक कोण बोलवतं, तर ही संयुक्त बैठक कोण बोलवतं, लक्षात ठेवा, संयुक्त बैठक बोलवतं लोकसभेचे जे काही सभापती असतात. ही संयुक्त बैठक बोलवतात आणि या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात, लोकसभेची जी काही संयुक्त बैठक आहे हे राष्ट्रपती बोलवतात. लोकसभेची जी काही संयुक्त बैठक आहे ही कोण बोलवतात, राष्ट्रपती बोलवतात. आणि या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात, तर लोकसभेचे जे काही सभापती असतात हे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात. आणि संयुक्त बैठक ही 108 या कलमानुसार बोलवली जाते. ही कोणाकडून घेतली, तर ही ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, फ्रान्स या देशाकडून आपण काय घेतलं, फ्रान्स या देशाकडून आपण काय घेतलं पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही प्रस्ताविकेमध्ये जे काय आदर्श आहेत मित्रांनो हे आपण कोण्या देशाकडून घेतलं, फ्रान्स देशाकडून घेतलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर रशिया देशाकडून काय घेतलं, तर रशिया देशाकडून मूलभूत कर्तव्ये, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचा आदर्श आपण रशिया देशाकडून घेतलेला आहे. आता रशिया देश मित्रांनो महत्त्वाचा देश आहे. या देशाविषयी आपण महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. रशिया देश हा या ठिकाणी जगामधला क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश आहे.
रशिया देश हा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश आहे. रशियाचा जो काही क्षेत्रफळ आहे मित्रांनो, याचा जर विचार जर केला तर रशिया जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचा विचार जर केला तर जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचा 7वा क्रमांक लागतो. कितवा मित्रांनो? 7वा क्रमांक लागतो. आणि भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारताचे क्षेत्रफळ पहा 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. जगाच्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश कोणता? तर रशिया आहे. आणि भारताचा जगाच्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. जगाच्या एकूण भूभागाच्या किती टक्के क्षेत्रफळ आपल्या भारताने व्यापलेले आहे? तर मित्रांनो, जगाच्या क्षेत्रफळाच्या एकूण 2.42% एवढं क्षेत्रफळ आपल्या भारत या देशाने व्यापलेले आहे. IMP प्रश्न आहे. जगाचं जेवढं काही क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळापैकी आपल्या भारत देशाने किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे? तर 2.42% एवढं क्षेत्रफळ आपल्या भारत देशाने व्यापलेलं आहे. आणि जगाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचा 7वा क्रमांक क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून लागतो. हा महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. 4 नंबरचा प्रश्न पहा. वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा यांनी रिकाम जागा रचना केली. तर पहा, वाकाटक घराण्याचा जो काही प्रवरसेन दुसरा आहे यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. पहिलं पहा मेघदूत. 2 नंबरचा आहे मित्रांनो रघुवंश. त्याच्यानंतर 3 नंबरला पहा 3 नंबरचा आहे 3 नंबरचा आपल्याला काय दिले पहा सेतुबंध. आणि 4 नंबर आहे गाथा सप्तशती. तर पहा, वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा यांनी सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिला. पहा, वाकाटक घराण्याचा जो काही प्रवरसेन होता, प्रवरसेन दुसरा यांनी मित्रांनो सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिले. हा मित्रांनो तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. आता पहा, वाकाटक घराण्याचा जो काही संस्थापक आहे तर कोण होता मित्रांनो? दंती स्वागरे. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे? विंध्यशक्ती. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे मित्रांनो? विंध्यशक्ती हा वाकाटक या घराण्याचा संस्थापक आहे. तर दंतीदुर्ग हा कोणत्या घराण्याचा संस्थापक आहे? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. वरतीच मी तुम्हाला सांगितलं होतं कैलास मंदिर कोणाच्या काळामध्ये बांधलं? तर कैलास मंदिर हे राष्ट्रकूटाच्या काळामध्ये बांधलेले आहे. तर दंतीदुर्ग हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? आणि राष्ट्रकूट घराणे जे काही सत्तारूढ झालं हे कोणत्या घराण्याचा ऱ्हास होऊन राष्ट्रकूट घराणे स्थापन झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी वरती तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्ही मन लावून जर व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो, मी जे काही तुम्हाला प्रश्न विचारत आहे हे प्रश्न तुम्हाला नक्की 100% तुमच्या डोक्यामध्ये बसतील. आणि हे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगाल. तर पहा, वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता? तर विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. प्रवरसेन दुसरा यांनी सेतुबंध नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि कवी कालिदास यांनी मेघदूत नावाचा ग्रंथ लिहिला. पहा, कवी कालिदास यांनी मेघदूत नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. आता 5 नंबरचा प्रश्न पहा. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केव्हा मिळाला होता? ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की मित्रांनो, आपला हा जो काही व्हिडिओ एकूण 20 मिनिटाचा झालेला आहे. आणि आपण 20 मिनिटापर्यंत एका ठिकाणी व्हिडिओ घेतो. कारण की मित्रांनो, तुम्हीसुद्धा बोर व्हायला नको. आता 5 पासून पुढचे जे काही प्रश्न असणार आहेत मित्रांनो, पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा मित्रांनो 8व्या क्रमांकाचा व्हिडिओ होता. आणि हा मित्रांनो जी काही प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट TCS पॅटर्ननुसार प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे मित्रांनो. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर मित्रांनो अतिशय माफक दरामध्ये ही PDF तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे मित्रांनो 50 रुपयामध्ये. मित्रांनो, ही जर PDF तुम्ही जर खरेदी जर केली आणि याचा जर चांगला जर अभ्यास जर केला आणि आपले जर व्हिडिओ जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला GK मध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर या ठिकाणी येणार आहे. तर मित्रांनो, अतिशय माफक दरामध्ये दिलेले तुम्ही याचा नक्की लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही प्लेलिस्ट नक्की पहा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. 5 पासून समोरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, जरी आपण या ठिकाणी 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिले असले तरीसुद्धा मित्रांनो एका प्रश्नाच्या अनुषंगाने आपण जवळपास 10 ते 15 क्वेश्चनचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. हे विश्लेषण मित्रांनो अतिशय परीक्षाभिमुख होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.